कोल्हापूरसह राज्यातील रेशन धान्य दुकानदार सध्या वेगळ्या अडचणीत सापडलेत। एप्रिल, मे आणि जून या 3 महिन्याचा संपूर्ण धान्य साठा राज्य शासनाकडून अद्याप आलेला नाही। एकीकडे 3 महिन्याचं रेशनचं धान्य 31 मे पर्यंत कार्डधारकांना द्यावं असा शासनाचा आदेश आहे, पण पुरेसा धान्य साठा मिळालाच नसेल तर 31 मे पर्यंत ग्राहकांना 3 महिन्याचं धान्य द्यायचं कसं असा प्रश्न रेशन धान्य दुकानदारांना पडला आहे। राज्यातील जनतेला स्वस्त दरात धान्य आणि जीवनावश्यक वस्तू मिळाव्यात यासाठी रेशनिंग व्यवस्था कार्यरत आहे, पण रेशन धान्य दुकानदारांना सध्या अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। रेशन धान्य दुकानात जीवनावश्यक वस्तूंची विक्री करण्यास परवानगी मिळावी, गेले 6 महिने थकीत असणारं कमिशन मिळावं या मागण्या कायम आहेत। दुसरीकडे सध्या एक वेगळी समस्या रेशन धान्य दुकानदारांपुढे आहे। कडक उन्हाळा आणि जून महिन्यापासून सुरू होणारा पावसाळा लक्षात घेऊन सर्व रेशन कार्डधारकांना एप्रिल, मे आणि जून या 3 महिन्याचं धान्य एकाच वेळी द्यावं असा फतवा राज्य शासनानं काढलाय, पण यासाठी आवश्यक असणारा धान्य कोटा उपलब्ध करून दिलेला नाही। 31 मे पर्यंत रेशन कार्ड धारकांना 3 महिन्याचं धान्य देण्यास सांगितलंय, पण शासनाकडून धान्य आलंच नसेल तर ग्राहकांना देणार कुठून असा प्रश्न रेशन धान्य दुकानदारांना पडलाय। त्याबद्दल रेशन धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्यासह रेशन दुकानदारांनी जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांची भेट घेऊन निवेदन दिलं। यावेळी राजेश मंडलिक, सुरेश पाटील, गजानन हवालदार, अशोक सोलापूर, अरुण शिंदे, दीपक शिराळे, रोहित सावेकर, तेजश्री निंबाळकर, निखिल तोरसकर, प्रमोद हराळे यांच्यासह रेशन धान्य दुकानदार उपस्थित होते।